माझे नाव रीना आहे. माझे लग्न एका 26 वर्षाच्या पुरुषाशी झाले तेव्हा मी 13 वर्षाची होते. त्यावेळी मी बेशुद्ध पडली. मी बेशुद्ध अवस्थेत माझ्या सासरच्या घरी आली. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तोच माणूस माझ्याजवळ होता, जो माझ्या शरीराला स्पर्श करत होता. मी घाबरले आणि "काका, मला सोडून द्या" असे म्हणाले. पण त्या माणसाने माझे ऐकले नाही. मी वेदनेने ओरडत होते. मी वळून माझ्या पलंगाकडे पाहिले तेव्हा मी पुन्हा बेशुद्ध पडली. मी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. आम्ही 2 बहिणी होतो. माझ्या बाबांची तब्येत खूप खराब होती. माझ्या बाबांच्या हृदयात ब्लॉकेज होती. त्यासाठी ऑपरेशन करणे खूप आवश्यक होते. त्यावेळी मी 11 वर्षाची असताना मला कळले की माझ्या बाबाला खूप मोठी बिमारी आहे आणि तिचे ऑपरेशन लवकरात लवकर करावे लागेल, अन्यथा बाबाच्या जगण्याची शक्यता कमी होती. माझ्या आईकडे पैसे नव्हते. आम्ही खूप गरीब होतो. घरी अन्न आणि पाण्याची कमतरता होती. आम्ही जवळच्या शेतातील भाजीपाला चोरून आमचा उदरनिर्वाह करायचो. आम्हाला ते चालवावे लागत होते. आम्ही म्हणायचो, देव आमच्यावर दया करणार नाही का? आमचे आयुष्य असेच जात होते. एक दिवशी बाबाची तब्येत इतकी बिघडली की आम्ही त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना काही औषधे दिली, ज्यामुळे बाबाला थोडा आराम मिळाला. अशी एकही जागा नव्हती जिथे आम्ही आमच्या बाबाला घेऊन गेलो नाही. नातेवाईकांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. कोणीही आम्हाला मदत केली नाही. आई घरी, आम्ही बाहेर एक स्टॉल लावायचो आणि समोसे आणि चिवडा विकायचो. त्यातून जे काही पैसे मिळत होते ते आमचे घर चालवण्यासाठी वापरत जायचे. आम्ही आमच्या बाबांना सरकारी हॉस्पिटलमधून घरी आणले. अशा प्रकारे आमचा काळ गेला. आम्हाला कळायच्या आत 3 वर्षे उलटून गेली. मी 15 वर्षाची होते. एक दिवशी शेजारची काकू माझ्या आईला भेटायला माझ्या घरी आली. काकूंनी माझ्या आईंना सांगितले की जवळच्या गावातून रियासाठी प्रस्ताव आला आहे. माझी आई खूप आनंदी होते. गरीब बाबा ही विचार करू लागले की मी मरण्यापूर्वी माझ्या मुलीचे लग्न होईल. मीही खूप आनंदी होते. माझी आई थोडे तणावात होते. आमच्याकडे लग्नासाठी पैसे नव्हते. पण कसे तरी माझी आई त्या काकूंना म्हणाले की ठीक आहे, आम्ही प्रस्तावासाठी तयार आहोत. पण मुलगा काय करतो? काकू म्हणाल्या, त्या भावाची काही काळजी करू नका. तो मुलगा खूप चांगले काम करतो. तो परदेशात स्टोअर मॅनेजर आहे आणि मुलाच्या वडिलांचे स्वतःचे दुकान आहे. माझी आई म्हणाली, ठीक आहे. मी मुलांच्या कुटुंबाला सांगते की दुर्गासाठी येऊन तिला घेऊन जा. मम्मी म्हणाली, ठीक आहे. त्यांना जे हवे ते होईल. काकू म्हणाल्या की त्यांना 15 दिवसात लग्न करायचे आहे, कारण त्यांचा मुलगा परदेशातून आला आहे आणि 1 महिन्याने परत जाणार आहे. कसा तरी मम्मीने होकार दिला आणि गावातील काही लोकांकडून मदत मागितली. त्यांनी 1 लाख रुपयाची व्यवस्था केली. अशा प्रकारे लग्नाची सर्व व्यवस्था झाली. लग्नाची मिरवणूक आज येणार असल्याने मलाही आनंद झाला. माझ्या बहिणीचे आज लग्न व्हावे असा विचार करून मी आनंदी होते. लग्नाची मिरवणूक दाराशी आली तेव्हा मी वराला भेटायला गेलो. पण हे काय होते? इथे फक्त बहिणीचे लग्न होते आणि मला 2 वर दिसले. मी माझ्या बहिणीकडे गेलो आणि म्हणालो, दुर्गाताई, तुला 2 वर आहेत. मी पाहिले की लग्नाची मिरवणूक आली आहे. बहिणी म्हणाली, अरे, तू वेडी झाली आहेस का? एकच वर असेल. तो दुसरा कोणीतरी असावा. मी म्हणाले, नाही ताई, मी खरे सांगतोय. मी विचारात पडले होतो. मम्मी पटकन माझ्याकडे आली आणि म्हणाली, रीना, तूही तयार हो. तुझ्या मोठ्या बहिणीला तयार करून स्टेजवर आण. मी म्हणालो, ठीक आहे आई. मी ताईंना स्टेजवर घेऊन गेलो. शेजारच्या काकू आल्या आणि नवरदेवाजवळ बाजींना बसवले आणि मी त्या बाजूला गेलो, जिथे जेवण मिळत होते. लोक जेवत होते आणि मीही आनंदी होते आणि जेवण करू लागले. मला माहीत नव्हते की आज माझेही लग्न होणार आहे आणि मी माझ्या स्वतःच्या लग्नाचे जेवण खात आहे. मी पोटभर जेवले आणि इकडे तिकडे खेळू लागले आणि खेळत असताना मी ताईचे लग्न पाहण्यासाठी स्टेजवर आले. अचानक काकूंनी मला पकडले आणि म्हणाली की तू इथे का उभी आहेस? तुला दुसरा वर आहे, त्याच्यासोबत बसा. काकूंनी मला जबरदस्तीने त्याच्या शेजारी बसवले. मी म्हणालो, काकू, तू काय म्हणत आहेस? काकू म्हणाली, अरे वेडी मुलगी, आज तुझे लग्न आहे. तुला माहीत नाही का तुझ्या ताईसोबत तूही लग्न करत आहेस? हे ऐकून माझे मन काम करत नव्हते. मी काय करू, कारण मी खूप लहान होते. मी फक्त 14 वर्षाची होते. मला आतापर्यंत मासिक पाळी देखील आली नव्हती. मी लग्न कसे करू शकेन? मी पटकन काकूंचा हात सोडला आणि मम्मीकडे गेले. मी मम्मींना म्हणाले की हे सर्व काय आहे आई? इथे तर ताईचे लग्न होत आहे, मग माझे लग्न का होत आहे? काकू, ती काय म्हणत आहे? हे माझे लग्न देखील आहे. काकू सांगत आहे का?
खरं सांगतो माझ्या प्रिय मुली. आई म्हणू लागली. हो मुली, आज तुझंही लग्न होत आहे. माझ्या बाळा, ही माझी मजबुरी आहे. तुला लग्न करावं लागेल. तुझ्या बाबालाही हे हवं आहे. आणि हो, तुझ्या बाबालाही माहीत आहे की तुझं आणि ताईचं लग्न आहे. मुली, मला माफ कर आणि हे लग्न माझ्या आणि तुझ्या बाबासाठी कर. मी माझ्या व आईचे अश्रू पाहू शकले नाही. आईच्या डोळ्यात अश्रू पाहून मी म्हणाले, ठीक आहे आई, मी मग करायला तयार आहे. मी शांतपणे वराच्या शेजारी जाऊन बसलो. लग्नाच्या दिवशी बाबाची तब्येत खूप बिघडली. बाबाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाबाला हृदयविकाराचा झटका आला. ते माझ्याबद्दल इतके विचार करत होते की ते थेट तिच्या हृदयात आदळले. मी आतापर्यंत बाहुल्यांसोबत खेळायची. मी शाळेत जायची, बाहुल्यांसोबत खेळत राहायचे आणि आज माझं लग्न होतं. माझी बहीण 17 वर्षाची होती. आज माझ्या आयुष्यातील सर्व काही इथे संपलं. आम्ही लग्न केलं. आम्हा दोन्ही बहिणींना निरोप देण्यात आला. मी माझ्या सासरच्या घरी गेले. मी कशी परत आले, कोणासोबत आले, मला काहीच कळले नाही, कारण मी लग्नानंतर निरोपाच्या वेळी मी वाटेतच बेशुद्ध पडले. बेशुद्ध अवस्थेत 6 तास प्रवास केल्यानंतर मी शुद्धीवर आले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझी बहीण माझ्यासमोर होती आणि कोणीही नाही. माझी बहीण माझ्यासोबत आहे असा विचार करून मला फारसा ताण आला नाही. माझ्या सासरच्या घरी माझे सासू-सासरे, माझे पती, माझी बहीण आणि माझी मेव्हणी होते. माझ्या बहिणीने घराची सर्व जबाबदारी घेतली होती. मी असेच खेळायचे. माझा नवरा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा. मी त्याच्या नजरेने घाबरायचे आणि भीतीने माझ्या बहिणीकडे जायचे. असे 5 महिने उलटले आणि माझी मासिक पाळीही आली. काही वेळातच 1 आठवडा उलटला आणि माझी मासिक पाळीही संपली. ज्या दिवशी माझी मासिक पाळी संपली त्याच रात्री मला नवरींसारखे कपडे घालून एका खोलीत बसवण्यात आले. मी नवरींच्या पोशाखात बसलेली असताना माझा नवरा खोलीत येताना मी पाहिला. त्याला पाहून मला भीती वाटली, कारण तो खूप तरुण आणि बलवान होता. तो सुमारे 26 वर्षाचा असावा. तो माझ्याकडे आला आणि माझ्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला आणि माझ्या केसांना स्पर्श करू लागला. मी भीतीने थरथर कापत होतो. मी म्हणत होते, काका, मला सोडून द्या. त्याने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, ऐक, मी तुझा काका नाही, मी तुझा नवरा आहे. मी म्हणालो, ठीक आहे. मी भीतीने थरथर कापत होते. मला काय करावे हे समजत नव्हते, पण मी म्हणत होते, तू मला असे का स्पर्श करत आहेस? मला ते आवडत नाही. तो म्हणाला, अरे वेडे, तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे आणि तो माझा अधिकार आहे. मी तुला कुठेही स्पर्श करू शकतो. तुला माहीत आहे की पती-पत्नीमध्ये काय होते? मला माहीत आहे, तुला कदाचित माहीत नसेल. मी आज तुला सांगते की पती-पत्नीमध्ये काय होते. घाबरू नकोस. मी तुला घाबरण्यासाठी तुझ्याकडे आलो नाही. मी तुला प्रेम करायला आलो आहे. असे म्हणत त्याने मला आपल्या हातात घेतले आणि मी त्याला नकार देत राहिलो. मला सोडा. मला खूप वेदना होत आहेत. मला सोडा. मला हे सर्व करायचे नाही. पण त्याने माझे ऐकले नाही आणि रात्रभर जनावरासारखा फिरत राहिला. तो मला ओरबाडत राहिला. त्याला माझ्याबद्दल थोडीशीही दया आली नाही. त्याला माहीत होते की मी या लायक नाही. तरीही सकाळ झाली तेव्हा माझे संपूर्ण शरीर वेदनेने तुटले होते. मी वेदनेने थरथर कापत होते आणि रडत होते. सकाळी माझी बहीण माझ्या खोलीत आली आणि मला बेडसह उचलून बाहेर आणले. मला आंघोळ घातली, मला कपडे घातले आणि मला आराम करायला सांगितले. मी स्वतः स्वयंपाक करायला गेली. तिने माझ्यासाठी जेवण आणले. मी जेवले आणि झोपलो. मी खूप रडत होते. मी माझ्या बहिणीला सांगत होतो की ताई, तू मला सोडून जाऊ नकोस. तो प्राणी माझ्याकडे येईल. तो पुन्हा माझ्यासोबत असेच करेल. हे खूप विचित्र आहे. त्याने माझ्यासोबत खूप वाईट केले. ताई म्हणू लागली की रीना, काळजी करू नको. सर्व काही ठीक होईल. तुला दिसेल की तू पूर्णपणे ठीक होशील. तू पूर्वीसारखीच खेळायला आणि उड्या मारायला सुरुवात करशील. काळजी करण्याची गरज नाही. बघ, मी इथेच आहे. मी तुझ्या शेजारी आहे. माझी बहीण मला सगळं समजावून सांगून खोलीतून निघून गेली होती आणि मी झोपी गेलो. 1 महिना उलटला होता. मग मला उलट्या होऊ लागल्या आणि मला चक्कर आली आणि मी अंगणात पडलो. माझी बहीण माझ्याकडे धावत आली आणि डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले की मी गर्भवती आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यानंतर मला समजले नाही की हे सर्व काय आहे. हे काय म्हणत आहेत? मी गर्भवती होते. हा कोणत्या प्रकारचा आजार होता? मला गर्भवती होण्याचा अर्थ माहीत नव्हता. पण चांगली गोष्ट अशी होती की त्याच दिवशी माझी आई घरी आली आणि म्हणाली, बाबा पूर्णपणे बरे आहे.
किती चमत्कार होता. आज मला कळले की मी गर्भवती आहे. मी गर्भवती आहे हे ऐकून माझे बाबा नाराज होईल अशी मला भीती वाटली होती. पण माझे बाबा बरे झाले याचा मला खूप आनंद झाला होता. पण आज माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते, कारण मी अशा पुरुषाशी लग्न केले होते ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नव्हता. ते तिथे नव्हते. काही दिवसांनी मला कळले की माझ्या पतीने त्याच्या पालकांकडून गुप्तपणे दुसऱ्या महिलेशी लग्न केले आहे. माझ्या सासरच्यांना ती मुलगी आवडत नव्हती. मला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती आणि मला ते समजतही नव्हते. मी विचार केला की जर त्यांची दुसरी बायको झाली तर मला काय नुकसान होईल. मी आता त्या व्यक्तीशी लग्न केले आहे आणि आता तो माझा नवरा आहे. वेळ असाच जात होता. हळूहळू 5 महिने गेले आणि या 5 महिन्यात माझे पोट फुगू लागले. मला भीती वाटली. मी माझ्या सासूकडे गेलो आणि म्हणालो, आई, माझे पोट बाहेर का येत आहे? माझ्या पोटात काय झाले आहे? माझ्या सासूने मला सांगितले, काही नाही बेटा, हे घडते. तू जा आणि आराम कर. सगळं ठीक होईल. मी माझ्या ताईकडे गेलो. माझ्या ताईलाही हे फारसे माहीत नव्हते. पण ती म्हणाली, बघ रीना, तू गरोदर आहेस. याचा अर्थ असा की तुझ्या आत एक छोटासा जीव वाढत आहे. तू काही दिवसांनी या छोट्याशा जीवाला जन्म देशील. लग्नाच्या 3 महिन्यानंतर माझी ताई खूप आनंदी होती. भाऊजी बाहेरगावी कामाला जायचे आणि ते खूप चांगले माणूस होते. ताईवर भाऊजीचं खूप प्रेम होतं. ताईचे बोलणे ऐकून मी गप्प बसलो आणि माझ्या खोलीत शांतपणे बसलो. तेव्हा माझा नवरा आले आणि म्हणाला, ऐक, तुझे सामान बांध आणि या घरातून निघून जा. मी आता तुझ्यासोबत राहणार नाही. मी घाबरले, कारण आता मला लग्नाचा पूर्ण अर्थ कळत होता. हा माणूस जे म्हणत होता ते म्हणजे तो मला सोडून जाण्याबद्दल बोलत होता. मी ते करू शकत नव्हते. मी त्याला सोडून जाऊ शकत नव्हते, कारण माझ्या आईने आमच्या लग्नावर खूप पैसे खर्च केले होते. त्याने संपूर्ण 1,00,000 रुपये गोळा केले होते आणि आमचे लग्न करण्यासाठी लोकांकडून पैसे उधार घेतले होते. जर मी त्याला सोडून गेले तर माझे वडील जिवंतपणे मरतील. माझे काय होईल आणि माझ्या मुलाचे काय होईल? मी रडत माझ्या सासरच्याकडे गेले. ताईही तिथेच होती. मी रडू लागली आणि म्हणाले, बघा, हे काय म्हणत आहेत. ते मला ठेवणार नाहीत. माझी सासू नाराज झाली. माझे सासरे माझ्या नवऱ्याला समजावून सांगत होते, बघ, तू हे करू शकत नाही. तुला तिच्यासोबत राहावे लागेल. रीना खूप चांगली मुलगी आहे आणि ती तुझ्या मुलाची आई आहे. तिला बाळ होणार आहे. तू हे कसे करू शकतेस? तुला रीनासोबत राहावे लागेल. सगळे माझ्या नवऱ्याला समजावून सांगत होते, पण तो कोणाचेही ऐकत नव्हता. हे सर्व पाहून मला एक विचित्र अवस्था त्यात जाणवू लागली. मी अचानक गंभीर झाले. माझा नवरा मला रुग्णालयात घेऊन गेला. मला किमान 4-5 रुग्णालयांमधून त्या रुग्णालयात हलवण्यात आले, कारण डॉक्टर म्हणत होते की फक्त एका मुलाची किंवा आईचे जीव वाचू शकते. डॉक्टर माझ्या नवऱ्यावर रागावले. त्यांनी तिचे वय विचारात घेतले पाहिजे होते. ती इतकी लहान मुलगी आहे आणि आई होणार आहे आणि तिची प्रसूती करणे खूप कठीण आहे. आपल्याला खूप धोका पत्करावा लागेल. त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी सांगितले, तू मुलाला वाचव. आईचे काय? जर दुसरी आई असेल तर आपण दुसरी आई आणू. तू आमच्या कुटुंबाचा दिवा वाचव. माझ्या नवऱ्याने कागदपत्रांवर सही केली, पण ते माझे नशीब किंवा माझे दुर्दैव समजा. माझे मूल वाचले आणि मीही वाचलो. माझ्या दोघांचेही आईवडील रुग्णालयात आले आणि माझे मूल 3 महिन्याचे असताना माझ्या पतीने मला माझ्या पालकांसोबत पाठवले. घडले असे की माझा नवरा आला आणि माझ्या मुलाला माझ्यासोबत हिरावून घेतले. माझा नवरा म्हणाला, रीना, मी तुझ्यासोबत राहणार नाही. मी माझ्या पहिल्या पत्नीसोबत राहीन आणि मी माझ्या मुलाला तिच्या मांडीवर ठेवीन. माझ्या नवऱ्याने माझे 3 महिन्याचे बाळ काढून घेतले. माझे वडील घरी आले तेव्हा मी त्यांना रडत म्हणालो. माझी आईही रडत होती. माझे वडील मला सांत्वन देण्यासाठी प्रयत्न करत म्हणाले, रीना, काळजी करू नकोस. तुझे सासरे सुशिक्षित लोक आहे. ते चांगले लोक आहे. तर तू तुझ्या सासरच्या घरी परत जा आणि तिथल्या सर्वांना पटवून दे. तुझे सासरे नक्की सहमत होतील. माझे वडील मला माझ्या सासरच्या घरी घेऊन गेले आणि दारातून निघून गेले आणि म्हणाले, मुली, तुझ्या वडिलांचा आणि तुझ्या कुटुंबाचा सन्मान वाचवणे हे तुझे काम आहे. मी या बाबतीत बोलू शकत नाही. तू तुझे घर तुटण्यापासून वाचव आणि सासरच्या लोकांचे टोमणे शांतपणे सहन कर. मी म्हणालो, ठीक आहे बाबा. इतक्या लहान वयात मला खूप अडचणी येत होत्या. इतक्या लहान वयात मी 14 वर्षाची होते. मी 15 वर्षाची आई झाले. दुर्दैवापासून मी वाचले. माझ्या मुलासाठी मला इथेच राहावे लागले. आज मला आई होण्याचा अर्थ कळला. मला माझ्या मुलासोबत राहावे लागले. मी माझ्या सासरच्या घरी पोहोचल्यावर मी थेट माझ्या खोलीत
माझ्या मुलाकडे गेले. मी माझ्या मुलाला माझ्या मांडीवर घेतले आणि त्याला मिठी मारली. त्यावेळी माझा नवरा माझ्या खोलीत होता. त्याने दार बंद केले, मुलाला ओढले आणि त्याला कॉटरवर ठेवले. त्याने माझ्यावर हात उचलला आणि बेल्ट काढला आणि मला मारायला सुरुवात केली. त्याने माझ्या गुप्त जागांवर इतके मारले की मी वेदनेने भरले. बाहेर माझे सासरचे लोक त्यांना दार उघडण्याचं सांगत होते. माझी बहीणही ओरडत आणि रडत होती. मी माझ्या पतीला विनंती करत होते, कृपया मला या घरातून हाकलू नका. मी माझ्या मुलासोबत राहीन. मी तुमची दुसरी पत्नीही सहन करू शकते. मला या घरात थोडी जागा दे. पण जल्लादाने ऐकले नाही आणि मला घराबाहेरून काढून नेले. मी रडत घराबाहेर पडलो. आता मी माझ्या नशिबाला शिव्या देत होते. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. मी विचार केला होता की मी आज माझे जीवन संपवीन, पण दुर्दैवाने मी मरूही शकले नाही. माझ्या बहिणीलाही माझ्यावर झालेला क्रूरपणा सहन झाला नाही. तीही घराबाहेर पडली. मी पोलीस स्टेशनला गेलो, पण कोणीही माझे ऐकले नाही. मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली, पण त्याने काही उत्तर दिले नाही. तो म्हणाला, बघा, तुम्ही लोक इतके श्रीमंत नाही आहात, म्हणून गुन्हा दाखल करू नका. खटल्याला खूप पैसे लागतील. तुम्ही गरीब लोक आहात. कोणीही तुम्हाला आधार देणार नाही. मी काही करू शकत नाही, कारण ते पैसे देऊन खटला जिंकतील. तर ते ऐकून मी अजून विचारात पडले. म्हणाले, ठीक आहे साहेब, मी तुम्हाला जे काही सांगायचे होते ते सांगितले आहे. मला काय करायचे आहे ते सांगण्याची गरज नाही. मला आता त्या व्यक्तीसोबत राहायचे नाही. पण मी तुम्हाला माझे मूल परत मिळवून देण्याची विनंती करतो. आणि पोलिसांनी सांगितले की तुम्हाला ते मूल मिळू शकत नाही. ते मूल तुमच्या पतीला दिले जाईल, कारण तो त्याची चांगली काळजी घेऊ शकतो. तुम्ही अजूनही 15 वर्षाची मुलगी आहात आणि तुम्ही 18 वर्षाचे झाल्यावर तुमचे मूल मिळू शकता. मी पोलिसांकडे हात जोडू लागलो. मी म्हणालो, साहेब, तुम्हाला जे हवे ते करा, पण माझे मूल मला परत मिळवून द्या. वकील म्हणाले, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मी मुलाला तुमच्याकडे परत आणण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करेन. फक्त 1 लाखाची व्यवस्था करा. मी 1 लाखाची व्यवस्था केली आणि ते वकील आणि पोलिसांना दिले. पण माझे बघा, इथेही दुर्दैवाने अपयश आले. मी केस हरले आणि बाळ माझ्या नवऱ्याला दिलं. मी माझ्या नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहिले आणि मला बाळ देण्याची विनंती केली. मी त्याच्या पाया पडले आणि त्याला विनवणी करू लागले. मी त्याला म्हणाले की कृपया माझे बाळ मला द्या. तो आईशिवाय मरेल. तो अजूनही खूप लहान आहे. त्याला माझी गरज आहे. पण त्या माणसाला त्या निष्पाप बाळाबद्दल थोडीशी दया आली नाही आणि छाती फुगवून तो म्हणाला, बघ, मी आईची व्यवस्था केली आहे. बघ, माझी पहिली पत्नी गर्भवती होती, पण बाळ या जगात येण्यापूर्वीच वारले आहे आणि मला मुलाच्या किमतीवर ते दुसरे बाळ गमवायचे नाही. कारण माझी पहिली पत्नी आता कधीही आई होऊ शकत नाही. म्हणूनच मी हा खटला जिंकला आहे. तुला वाटते का की न्यायालयाने मला असेच बाळ दिले आहे? मुलाला आई आणि वडील दोन्ही आहेत. तुला मुलाची जास्त काळजी करण्याची गरज नाही. वकिलाने सांगितले की तुला मूल मिळू शकत नाही. पहिले तर तू 18 वर्षाची नाहीस, पण तू खूप लहान आहेस. तू मुलाची जबाबदारी घेऊ शकत नाहीस. त्याने असे म्हटले आणि मी जमिनीवर बेशुद्ध पडले. आई आणि बाबांनी कसे तरी माझी काळजी घेतली आणि मला घरी आणले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी फक्त माझ्या मुलाला शोधत होते. मला खूप रडावेसे वाटत होते. भिंतीवर डोके आपटून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते. मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती. असेच बरेच दिवस गेले. बाबांनी मला एका नातेवाईकांच्या घरी पाठवले आणि मी माझ्या मावशीच्या घरी आली. मी तिच्या घरी 4 वर्षे राहिले. काकूंना एक मुलगा होता, समर. मला समर खूप आवडायचा. तो शिक्षक होता आणि त्याला माझे संपूर्ण सत्य माहीत होते. मी त्याला माझ्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगितले. समर नेहमीच मला हसवण्याचा प्रयत्न करत असे. तो खूप छान मुलगा होता. त्याची नोकरीही चांगली होती आणि त्याचे उत्पन्नही खूप चांगले होते. त्याने मला माझे पुढील शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. मी इथे खूप आनंदी होते. मी बाबांशी बोलायचे आणि बाबांना सांगायचे की मी इथे पूर्णपणे ठीक आहे. आईने काळजी करू नये आणि ताईला सांगावे की त्याने भावजयांना पटवून द्यावे आणि त्यांच्यासोबत परदेशात जावे. माझे भाऊजी बाहेर देशात काम करायचे. त्यात भाऊजीचा दोष नव्हता. तो त्या अज्ञान लोकांसोबत राहत नव्हता. माझ्या आग्रहावरून ताईने भाऊजीसोबत राहण्यास निर्णय घेतला. भाऊजी ताईला परदेशात घेऊन गेला. ती तिच्या आयुष्यात आनंदाने राहू लागली. मीही खूप आनंदी होतो, कारण ताईने माझ्यामुळे ते घर सोडले होते. ताई म्हणाली की मी त्या घरात परत जाणार नाही.
मी जाईन. भाऊजींनी होकार दिला आणि ताईंना परदेशात बोलावले. आता माझे आई वडीलही बरे होते. मी त्यांच्याशी बोलत असे. दरम्यान समर आणि माझी काकू मला माझ्या जुन्या आठवणी विसरण्यासाठी, माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी विसरण्यासाठी खूप प्रयत्न करत असत. पण मी त्या सर्व गोष्टी, माझ्यासोबत घडलेल्या सर्व परिस्थिती, माझ्या शरीरात अजूनही असलेल्या जखमा कशा विसरू शकेन. एके दिवशी मी रडत होती तेव्हा समर माझ्याकडे आला आणि म्हणाला, रीना, जर तुला हरकत नसेल तर मी तुला काही सांगू का? मी समरला म्हणालो, हो सांग, तुला काय सांगायचे आहे? समर म्हणाला, जर तुला पुन्हा लग्न करण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? मी म्हणाले, अजिबात नाही. मला लग्नाचे नाव आवडत नाही. मला माझ्या आयुष्यात यश मिळवायचे आहे. मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. काकू म्हणाल्या, ठीक आहे रीना, ते चांगले आहे. पण जर तुला एक चांगला मुलगा मिळाला तर तू लग्न करू शकत नाही का? रीना म्हणाली, अजिबात नाही. ते चांगले लोकही होते. ते सुशिक्षित होते. पण नंतर जे घडले ते सत्य बाहेर आले. माझ्यासोबत काय झाले ते मी इतक्या लहान वयात खूप पाहिले आहे. लग्नाच्या उल्लेखाने मला भीती वाटते. समर म्हणू लागला की रीना, तू का घाबरतेस? मी तुझ्या सोबत आहे. काही हरकत नाही. तू माझ्याशी लग्न करू शकतेस का? समरच्या शब्दांनी मला हादरून टाकले. हे कसे शक्य आहे? हे सर्वांना माझ्याबद्दल माहीत होते आणि इतके जाणून घेतल्यावर समर माझ्याशी लग्न कसे करू शकते? समर एक खूप चांगला माणूस आहे, जो त्याला कोणतीही मुलगी मिळू शकते आणि त्याची नोकरी इतकी चांगली आहे की तो माझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्यास कसा तयार होऊ शकतो? समर म्हणू लागला, बघ रीना, मी आईशी बोलेन. जर तू एकदा हो म्हणशील तर मी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संपवीन. मी तुला वचन देतो की मी माझ्या प्रेमाने तुझ्या आयुष्यातील सर्व जखमा पुसून टाकीन आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून तुला सत्य सांगते, मी तुला प्रेम करायला सुरुवात केली आहे. तुझ्या निष्पाप चेहऱ्यावरून कळते की तू खूप छान मुलगी आहेस. माझ्या आईलाही यावर काही आक्षेप नाही. मी माझ्या आईला पटवून देईन. मी समरला म्हणाले, नाही, हे होऊ शकत नाही. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कधीच नाही. काकू या नात्याला कधीच सहमत होणार नाही. समर म्हणाला, जर मी मान्य केले तर तुला काही आक्षेप आहे का? मी म्हणाले, मी त्याबद्दल विचार करून तुला सांगते समर. मी त्या सर्व गोष्टी विसरू शकलो नाही. मला अजूनही माझ्या मुलाची आठवण येते. माझे हृदय दुखते. मला माझे मूल मिळवायचे आहे. मला माझ्या मुलाला स्पर्श करायचा आहे. मला त्याच्यासोबत राहायचे आहे. पण माझे नशीब बघ, मी त्याला माझ्या छातीशीही धरू शकत नाही. समर म्हणाला, बघ रीना, मी समजू शकते, पण तू आयुष्यभर एकटी राहू शकत नाहीस. तुला कोणाचा तरी सहवास लागेल. तू किती काळ एकटी आयुष्य घालवशील? समर माझ्या जवळ आला आणि म्हणाला, बघ रीना, मी तुला प्रेम करते. तुझ्यासाठी मी तुझे मुलंही दत्तक घेण्यास तयार आहे. फक्त एकदा हो म्हण. मी नक्कीच तुझ्याशी लग्न करेन आणि तुझे मुलंही परत आणेन. समरने एवढे बोलले होते की मी खूप रडू लागली आणि समरला मिठी मारली. समरने मला त्याच्या मिठीत घेतले. मग काकूने आम्हाला पाहिले. समर काकूंच्या मागे गेला, त्यांच्या खोलीत गेला आणि काकूंना संपूर्ण कहाणी सांगितली की मी रीनावर प्रेम करू लागले आहे. समरने काकूंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. काकू म्हणाली, समर, मला रीना खूप आवडते आणि मला रीना माझी सून बनवायची होती. पण मला भीती वाटत होती की तू माझ्यावर रागावशील. हे ऐकून समरने काकूंना मिठी मारली. काकू आणि समर माझ्या खोलीत आले. काकू म्हणाल्या, रीना, माझ्या बाळा, तू खूप त्रास सहन केला आहेस. मला वाटते की तू समरशी लग्न करावे आणि तुझे आयुष्य नव्याने सुरू करावे. तुझे सर्व त्रास आणि दुःख विसरून जा. तुझे सर्व भूतकाळातील क्षण विसरून तुझे आयुष्य नव्याने सुरू करावे, अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या काकूंना मिठी मारली आणि काकूंनी प्रस्ताव मान्य केला आणि आई आणि वडिलांनी बोलावले. वडिलांनी आमचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. आज मी समरच्या खोलीत त्याची नवरीण बनून बसले होते. समर माझ्या जवळ आला आणि मला आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्या प्रेमाने मला भिजवले. आज मी खूप आनंदी होते. हळूहळू वेळ असाच गेला आणि 4 महिने गेले. एके दिवशी समर माझ्याकडे आला आणि म्हणत, रीना, चल अलाहाबादला जाऊया. अलाहाबादचे नाव ऐकताच माझा आत्मा थरथर कापला. समर म्हणाला, चल, मी तुला वचन दिले होते की मी तुला तुझ्या मुलाशी नक्कीच ओळख करू देईन. तो पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमॅन होता. त्याला सरकारी फ्लॅट मिळाला होता. तो मला तिथे घेऊन गेला. आम्ही दोघेही तिथे खूप आनंदी जीवन जगू लागलो. 2 वर्षांनी मी गरोदर राहिलो
आणि अलाहाबादच्या रुग्णालयात उपचार घेत होतो. माझ्या पोटातील बाळ खूप कमी हालचाल करत होते आणि मला वेळोवेळी तपासणी करावी लागत होती. डॉक्टरांनी मला बेड रेस्टचा सल्ला दिला होता. माझी काकूही माझ्यासोबत इथे आली. माझी काकू माझी खूप काळजी घेत होती आणि समर माझी खूप काळजी घेत होता. माझे आयुष्य खूप आनंदाने जात होते. मी माझ्या 9व्या महिन्यात होतो. 15 दिवसांपूर्वी हॉस्पिटलने मला एका मोठ्या ऑपरेशनद्वारे बाळाला जन्म द्यावा लागत होता म्हणून दाखल केले होते. मी येथील वॉर्डमध्ये चालत असताना माझी नजर एका माणसावर पडली, जो खूप अस्वस्थ दिसत होता. कदाचित मी त्या माणसाला चांगले ओळखू शकलो, कारण तो माणूस दुसरा कोणी नसून माझा पहिला नवरा होता. तो खूप अस्वस्थ दिसत होता. तो कधीही रडेल असे वाटत होते. मी काही अंतरावर माझ्या पहिल्या नवऱ्याचे आईवडील देखील पाहिले. जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, कारण मला त्यांच्यासमोर जायचे नव्हते. मला त्यांचा खूप तिरस्कार वाटला. जेव्हा मी डॉक्टरांच्या काउंटरवर चौकशी केली तेव्हा डॉक्टरांनी मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. त्याने मला सांगितले की माझ्या पहिल्या नवऱ्याची पत्नी वारली आहे, म्हणूनच तो इथे आहे. तो माणूस खूप काळजीत आहे. ती महिला सकाळी लवकर दाखल झाली होती. तिच्यावर अनेक वर्षापासून कर्करोगाचा उपचार सुरू होता. डॉक्टरांनी उत्तर दिले होते की तिला जगणे खूप कठीण आहे. कर्करोगामुळेच ती आज या जगातून गेली. डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून मी पूर्णपणे हादरलो आणि मला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि मीही बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा माझा दुसरा नवरा माझ्यासमोर उभा होता आणि तो खूप काळजीत दिसत होता आणि माझी काकू देखील माझ्या शेजारी उभी होती. त्यांनी मला सांगितलेल्या बातमीने मी आनंदाने उडी मारली. मला हालचाल करायची होती, पण काकूंनी नकार दिला आणि म्हणाली की तू विश्रांती घे, कारण तुझे मोठे ऑपरेशन झाले आहे आणि हे तू फक्त ऑपरेशनद्वारे जन्माला आले आहे आणि मी एका मुलाला जन्म दिला आहे. समर काळजीत होता, कारण मी आजारी होते. तो माझ्यासाठी खूप काळजीत होता. मी त्याला एक मोठे स्मित दाखवले आणि म्हणाले की बघ समर, मी पूर्णपणे ठीक आहे आणि तूही आनंदी राहायला हवे. आमचे मूल या जगात आले आहे. आम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही आमच्या फ्लॅटवर आलो. मग मी माझ्या काकू आणि माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये जे काही ऐकले होते ते सर्व सांगितले. मग मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिच्याशी बोललो आणि तिला आनंदाची बातमी दिली आणि मी रुग्णालयात जे पाहिले ते अगदी खरे होते. माझ्या पहिल्या पत्नीची पत्नी वारली होती आणि आता त्याची प्रकृती खूपच वाईट होती. माझी बहीण देखील परदेशातून अलाहाबादला आली होती आणि तिलाही मला भेटायचे होते. माझी बहीण माझ्या मुलाला घेऊन मला भेटायला आली. माझ्या मुलाला पाहिल्यानंतर मी त्याला माझ्या हृदयाशी धरले. माझा मुलगा आता खूप मोठा झाला होता. तो 9 वर्षाचा होता. तो मला अजिबात ओळखत नव्हता. माझ्याकडे पाहून असे वाटत नव्हते की तो आईशिवाय वाढला आहे. तो निरोगी, देखणा आणि खूप दुःखी होता. जेव्हा मी त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा तो खूप रडला आणि म्हणाला की माझी आई या जगात नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. मी त्या मुलाला काय सांगू शकतो की मी त्याची खरी आई आहे, पण मी काहीही बोलले नाही. त्याला माझ्या छातीशी धरल्यानंतर मला खूप दिलासा मिळाला. माझ्या बहिणीने मला सांगितले की माझा पहिला नवरा त्याच्या कृत्याबद्दल खूप लाजला आहे. त्याने म्हटलं की तुझ्या छापाने माझी पहिली पत्नी नष्ट झाली आहे. तो तुझी माफी मागू इच्छितो. तो तुला पुन्हा स्वीकारू इच्छितो, पण त्याला माहीत नाही की तू विवाहित आहेस आणि मुलाला जन्म दिला आहेस. जेव्हा त्याला ही बातमी मिळेल तेव्हा तो आणखी निराश होईल. मी त्याला ही बातमी नक्कीच सांगेन. मी मुलाला वाढवीन, कारण मला अजून मुले नाहीत. तुझी भाऊजी म्हणतो की मी त्याला माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त वागवीन. मी माझ्या ममतालाही समजावून सांगितले की ठीक आहे, माझा मुलगा माझ्या बहिणीच्या मांडीवर राहील. मी त्याच्या पत्नीला छाप दिला नव्हता. कदाचित माझ्यासोबत असे केल्यामुळे त्याला शिक्षा मिळाली होती, कारण त्याने त्याच्या पहिल्या पत्नीमुळे मला नाकारले होते. जर तो त्याच्या पहिल्या पत्नीवर इतके प्रेम करत असेल तर त्याने माझ्याशी लग्न का केले? तो त्याच्या घरातून पळून जाऊ शकला असता, त्याच्या पालकांना नाकारू शकला असता, परंतु त्याने माझ्या निर्दोषतेवर त्याचा पुरुषत्व दाखवला. त्याने मला लहान वयातच उद्ध्वस्त केले. देवाने त्याला त्यासाठी शिक्षा दिली आहे. यापेक्षा मोठी शिक्षा होणार नाही, कारण आता तो प्रत्येक क्षणी दुःख सहन करेल. त्याची पहिली पत्नी तिथे नाही आणि त्याला दुसरी पत्नी मिळू शकत नाही. ताई मला आणि माझ्या मुलाला भेटून तिच्या घरी गेली. जेव्हा तिने ही बातमी सांगितली तेव्हा माझा पहिला नवरा खरोखरच वेडा झाला होता.
त्याने स्वतःला एका खोलीत बंद केले होते. तो जेवत नव्हता किंवा कोणाशीही बोलत नव्हता. त्याचे पालकही त्याची खूप काळजी घेऊ लागले. तो म्हणाला की मी एकदा रीनाशी नक्कीच माफी मागेन. कदाचित रीना मला माफ कर. तुला हवं तर तू तुझ्या मुलाला घेऊन जाऊ शकतेस. पण मी आता माझा मुलगा माझ्या बहिणीच्या स्वाधीन केला आहे. कारण तिला मूल नाही आहे आणि मला माझ्या पहिल्या नवऱ्याला कधीच भेटायचं नाही. मला त्यांचे तोंडही पाहायचे नाही. मी माझ्या बहिणीला स्पष्टपणे नकार दिला. मला ते नीच माणसाला कधीच भेटायचं नाही. जरी तो मेला तरी मला काही फरक पडत नाही. तुम्ही लोकांनी मला कमेंटमध्ये सांगा की मी माझ्या पहिल्या नवऱ्याला भेटावं की नाही आणि मी माझ्या मुलाला माझ्या बहिणीच्या स्वाधीन करून बरोबर केलं की चूक. कृपया मला कमेंटमध्ये तुमचे मत द्या आणि माझ्या पहिल्या नवऱ्याला त्याने माझ्याशी केलेल्या कृत्याबद्दल कधीही माफ करता येईल का? तुम्ही लोकांनी मला कमेंटमध्ये लिहावे. कारण माझ्या बहिणीचे सासू आणि सासरे दोघेही माझ्या बहिणीवर दबाव आणत आहे की मी माझ्या पहिल्या नवऱ्यासमोर जाण्यासाठी राजी करावे, जेणेकरून तो माझी माफी मागू शकेल. तुम्ही लोकांनी मला कमेंटमध्ये सांगा की मी भेटायला जायचं की नाही. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या आपण आणखी एका नवीन रंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि आपुलकी आमच्यावर नेहमीच ठेवा. सर्व मित्रांना माझे प्रेमळ शुभेच्छा.